ओके, तर सकाळी आपण बघितलेलं जर फंक्शन ऑफ UV असेल अशा फॉर्म मध्ये जर दिलेले इक्वेशन दिलेलं असेल, जेव्हा फाय एलिमिनेट करून PDE फॉर्म करायचं असेल तर कसं करणार. ठीक आहे, तर आपल्याला एक रूल मिळालेला आहे इथं. काय येईल PDE ह्याचं? P इंटू डॅबा UV बाय डॅबा YZ, ओके, इंटू Q, इथे हे राहिलं काय डॅबा Q इंटू डॅबा UV बाय डॅबा ZX इज इक्वल टू डॅबा UV बाय डॅबा XY, राईट. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. P असताना X हाईड करायचं, YZ च्या विथ रिस्पेक्ट टू घ्यायचं, नंतर Q ला Y हाईड करायचं ZX आणि नंतर लास्ट XY. ओके, ठीक आहे, ब्रॅकेट करते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करता येईल दिलेलं, तेव्हा आपल्याला डायरेक्ट PDE फॉर्म करता येईल. क्वेश्चन इज eliminate phi from phi of x plus y plus z comma x square plus y square plus z square is equal to 0. ठीक आहे, तर कसं करणार? u काय आहे इथं? x plus y plus z and v is x square plus y square plus z square. येस, सो आपल्याला माहिती काय आहे? PDE काय असेल? P इंटू डॅबा UV बाय डॅबा YZ. हे जे इक्वेशन वर आपण ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये सॉरी रेक्टँगल मध्ये लिहिलंय ते. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला UX VX UY VY UZ VZ हे सगळं लागेल. ते पहिला कॅल्क्युलेट करून घ्या. ठीक आहे, UX काय असेल? 1, UY इज 1, UZ इज 1. इज इक्वल टू 1. ठीक है, Vx इज इक्वल टू 2x, Vy इज 2y, 2y, greater Vz 2y. is 2z. Hmm. Yes. Okay. Now, so the PDE is what will the PDE? P into UV by dou YZ YZ plus plus Q Q into dou UV with respect to UV XZ. with XZ का ZX? UV चा नंतर ZX. लक्षात कसं ठेवायचं सांगितलंय मी. X Y Z. त्याला X हाईड करायचं YZ, नंतर Y हाईड करायचं ZX, नंतर Z हाईड करायचं XY. ठीक आहे, इज इक्वल टू तर काय आहे? दिस इज इक्वल टू P काय येईल इथं? UY UY UZ UZ VY VZ. फर्स्टच क्वेश्चन आहे, त्यामुळे मी सगळं फॉर्म्युला वगैरे लिहिते. नेक्स्ट ह्याच्यापासून आपण डायरेक्ट सॉल्व्ह करत जाऊया. ठीक आहे, Q इंटू UZ UZ UX सॉरी VZ UX VZ VX इज इक्वल टू आणि लास्टचा इक्वल टू UX UY VX VY. सो काय येतील? P 1 into 1 2y
2z plus q uz1 uz1 z2z 2x is equal to 1 1 2x 2y. This is equal to, this implies that p into z minus 2y. y plus q 2 times x minus मॅडम कुणाला तर माईक सुरू आहे त्याच्यामुळे जास्तच गोंधळ हे व्हायला लागला. ऐकायला येत नाही नीट. ठीक आहे प्लीज म्यूट करताय. This is 2 times y minus x. Okay. So 2 to 2 cancel झालं. काय मिळालं आपल्याला p into z minus y plus q into x minus z is equal to y minus x. ठीक आहे, which is required PD. आता हे लक्षात घ्या, जेव्हा फाय ऑफ UV असेल तेव्हा आपल्याला जे मिळालेलं PD असेल ते कुठल्या फॉर्म मध्ये असेल, कॉसिलिनियर फॉर्म मध्ये. आणि नंतर आपण बघणारच आहे ते कॉसिलिनियर जे इक्वेशन असतं, PD असतं, ते सॉल्व्ह कसं करायचं. म्हणजे जो आपण मग सकाळी रिझल्ट बघितला ते 2 वे कंडिशन येईल. म्हणजे जर हे अशा टाइप मधलं इक्वेशन असेल त्याचं सोल्युशन फाय ऑफ UV असेल, आणि फाय ऑफ UV असेल तर त्याचं PD अशा फॉर्म मध्ये असेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज क्वेश्चन फॉर्म PDE for f of y minus z x minus z is equal to 0. Options A. पोल क्रिएट करते, सॉल्व करा तुम्ही. PQ is equal to 0. Option B is P plus Q is equal to 1. Option C is P plus Q is equal to minus 1 and D is none. दीड मिनिटाच्या आत आन्सर देण्याचा प्रयत्न करा, कारण काय आपल्याला एक्झाम मध्ये येत असून उपयोग नाही, ते वेळेमध्ये सॉल्व्ह करणं पण इम्पॉर्टंट आहे. अवघड काहीच नाहीये. कॅल्क्युलेशन्स केअरफुली करा.
ठीक आहे, 6 जणांनी दिलेले आहेत, पण आता जवळजवळ 3 मिनिटं झाले आहेत, त्यामुळे पोल स्टॉप करते. ठीक आहे, तर 5 जणांचं आन्सर बी आहे आणि 2 जणांचं सी आहे. बघूया काय आहे आन्सर. मॅम बी मी काय हे नाही केलेलं, बी येते आन्सर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, बघूया. तेच म्हणजे महत्वाचं आपल्याला येतंय सॉल्व्ह करता, पण ते वेळेत व्हायला पाहिजे. वेळेत झालं तर महत्वाचं, कारण काय भरपूर प्रश्न असतात तसे सेटमध्ये बघायला गेलं तर. मग काही काही वेळेला काय होतं की येत असतात पुढचे प्रश्न, पण आधी जे सॉल्व्ह करण्यात वेळ जातो त्यामुळे पुढचे प्रश्न राहतात. त्यामुळे आपल्याला किती प्रश्न सोडवायचे आणि त्याला किती टाइम द्यायचं हे पण थोडंसं अनालाइज करायला पाहिजे. आन्सर प्रत्येक वेळेला सगळंच लिहायला पाहिजे असं काही नाहीये. यू काय इथं वाय मायनस झेड, व्ही काय आहे एक्स मायनस झेड. ठीक आहे, आपण युएक्स युवाय युझेड व्हीएक्स व्हीवाय व्हीझेड हे तोंडी पण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे डायरेक्ट मी काय लिहीन पी डो यू व्ही बाय डो काय येईल वाय झेड प्लस क्यू इंटू डो यू व्ही बाय डो झेड एक्स is equal to delta uv by delta xy. ह्याला जॅकोबियन पण म्हणतो ना आपण. काय येईल मग p ux vx. ux काय येईल ux uy uz ना, uy uz vy vz plus q uz ux vz vx is equal to u x uy vx vy. This can be written as p uy is 1 uz is -1. चेक करा हा बरोबर आहे काय. vy is 0 vz is -1 plus q into uz is -1 ux is 0 vz is -1 vx is 1. ux is 0 uy is 1 vx is 1 vy is 0. Answer will be p -1 plus q into -1 is equal to -1. This implies that p plus q is equal to 1. Option B. Okay, now the next question is सेटला आलेला प्रश्न आहे, सेट 2019. A set of all surface of revolution, set of all surface of revolution with z-axis as the axis of revolution, with z-axis as axis of revolution is characterized by PEDE. Option first x xp plus yq is equal to 0. Next option is xp minus yq is equal to 0. Option C yp minus xq is equal to 0. And option D is yp plus
एक्स क्यू इज इक्वल टू 0. ठीक आहे. The set of all surface of revolution with z axis as axis of revolution काय येईल, म्हणजे हे जे फंक्शन असेल ते काय असेल. ठीक आहे. तर या टाइपचं जे फंक्शन असेल किंवा असं जे सरफेस असेल तो कसा लिहू शकतो, तर झेड इज इक्वल टू फाय ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. झेड इज इक्वल टू फाय ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय. का, तर झेड ऍक्सिसच्या भोवती रिव्हॉल्युशन आहे, म्हणजेच आता स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय रिप्रेझेंट करतं 2 डायमेन्शन पेन मध्ये. काय कोण सांगू शकेल? काय मॅडम परत एकदा क्वेश्चन रिपीट करा. ओके, आता काय आहे, तर सेट ऑफ ऑल सरफेस ऑफ रिव्हॉल्युशन विथ झेड ऍक्सिस एज ऍक्सिस ऑफ रिव्हॉल्युशन. म्हणजे काय सांगितलंय, झेड ऍक्सिसच्या भोवती रिव्हॉल्युशन होणारे असे सगळे सरफेसेस आहेत. मग त्याचं आपण ते इक्वेशन कशा टाइप मध्ये लिहू शकतो, तर त्याचा फॉर्म आहे झेड इज इक्वल टू फाय ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, आता स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय आहे, ते magnitude घेतो ना मॉड्युलस आपण. असणार ना ते. येस येस येस, मॉड्युलस म्हणण्यापेक्षा ते डिस्टन्स आहे. आता हे कसं म्हणजे येतं, हे आपण डिस्टन्स कारण मॉड Distance? झेडची व्हॅल्यू आपण अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर घेतोय ना. अंतर मॉड्युलस, हा म्हणजे डिस्टन्स. ओके, बरोबर बरोबर. डिस्टन्स असणार. हा हा, बरोबर बरोबर, तुम्ही म्हणताय ते बरोबर. पण आता हे कसं येतंय त्याचं मी हिंट द्यायची झाली तर सांगते. 3 डायमेन्शन मध्ये झेड ऍक्सिसच्या भोवती रिव्हॉल्युशन आहे, म्हणजे झेड ऍक्सिस कॉन्स्टंट आहे तसाच आहे. म्हणजे जो लास्ट कोऑर्डिनेट असेल तो झेड ऍज इट इज असेल, आणि हे जे कोऑर्डिनेट असतील ते काय असतील, एक्स कॉस थिटा वाय साइन थिटा. या फॉर्म मध्ये आपण पोलार कोऑर्डिनेट्स लिहू शकतो. म्हणजे आणि ह्याचं परत फंक्शन असेल. ठीक आहे. मग जे फंक्शन येईल ते काय असेल, आता एक्स स्क्वेअर कॉस स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर साइन स्क्वेअर. जर स्क्वेअर घेतला आणि जर कॉस एक्स इज इक्वल टू वाय असेल तर काय येईल, एक्स स्क्वेअर इंटू 1, आणि दुसऱ्या केसमध्ये वाय असेल एक्स इज इक्वल टू वाय तर येतं वाय स्क्वेअर. ठीक आहे. तर या केसमध्ये आपण ते फंक्शन कसं लिहू शकतो, फंक्शन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जर 3 डायमेन्शन मध्ये फंक्शन कसं लिहितायत हे जर थोडं लक्षात आलं तर आपल्याला लक्षात येईल. इन जनरल झेड ऍक्सिसच्या भोवती ऍक्सिस ऑफ रिव्हॉल्युशन असणारे सरफेस कसे लिहू शकतो, झेड इज इक्वल टू फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग आता एक्स ऍक्सिसच्या भोवती रिव्हॉल्व होणारे कसे लिहिणार, एक्स ऍक्सिसच्या भोवती रिव्हॉल्व होणारे हे झेड ऍक्सिसच्या भोवती आहेत. तर एक्स ऍक्सिसच्या भोवती होणार असेल तर वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर येणार ना. येस, वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. वाय इज इक्वल टू फाय ऑफ स्क्वेअर रूट ऑफ काय येईल मग, एक्स स्क्वेअर प्लस झेड. ठीक आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी म्हणजे हे कसं आलंय हे ग्रुपवर म्हणजे सॉल्व्ह करून किंवा लिहून पाठवते, बघा ज्यांना इंटरेस्ट आहे ते बघा. ठीक आहे. आता एक्सप्लेन करायला नको, वेळ घालवायला नको. मग आता ह्याचं पीडीई काय असेल,
आता इथं फाय इज अ फंक्शन ऑफ UV असं नाही आहे, त्यामुळे वरची जी मेथड आहे ती तर वापरू शकत नाही. पण आधी सकाळी हा. आपण या टाइपचे थोडे एक्झाम्पल हम्म. सॉल्व्ह केलेले आहेत. फाय हम्म. एलिमिनेट करायला पाहिजे इथं. एक मिनिट मॅडम सांगता. ओके, ठीक आहे, सॉल्व्ह करा. तोपर्यंत बघूया इथं पहिला काय घेऊया तर डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊया. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग partially with respect to x, then we get dou z by dou x किंवा p is equal to Kyle phi dash of square root of x square plus y square अंडर ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि आतल्या फंक्शनचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल ते divided by x इंटू 2x. प्लस वाय स्क्वेअर इंटू 2x बरोबर. हम्म. 2 गेट कॅन्सल. ओके, हम्म. ठीक आहे. आणि आता डिफरन्शिएटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y we get I dash of under root x square plus y square py into minus qx is equal to 0. yes into py 2y. minus qx is equal to 0. नाही चेक करूया काय आहे py minus हा बरोबर py minus qx is equal to phi dash of square root of x square plus y square into हे काय येईल y upon square root of x square plus y square. Equation number 2, equation number 3. Now from equation 2 and 3 we eliminate phi dash. How to eliminate? Divide करूया काय येईल p by q is equal to x upon square root of x square plus y square upon y upon square root of x square plus y square. काय येईल मग x upon y number प्रीती तुमचा आवाज येत नाहीये क्लिअर, अजिबातच क्लिअर येत नाही. py minus xq is equal to 0. कुठला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर yp minus x cube is equal ऑप्शन सी येतोय मॅम. हा ऑप्शन सी येतो. Okay, now next question is equation of any cone equation of any cone with vertex at P with vertex at P's point at A, B, C is of the form f of x minus A upon z minus C y minus B upon z minus C is equal to 0. Then PDE of the cone is काय? ठीक आहे, इथे एक आहे की त्या कोणचं म्हणजे कोणचं फंक्शन आपल्याला दिलेलं आहे, कारण काय हा जो सरफेस आहे तो कसा रिप्रेझेंट करायचा हे दिलेलं आहे, त्यामुळे इझी आहे फाइंड करायला. काय कसं करणार? सेकंड वाल्या मेथड ने आत्ताच्या सॉल्व्ह करायचं Yes. f of u. येस
काय येईल मग? यू काय असेल? यूचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. We know that equation can be written as this. So ux, uy, vx, vy काय काय ते बघूया आता. p into लिहू का पहिला ux uy फंक्शन जरा वेगळं दिसतंय. ux काय तर UX 1 येते. z minus c UX 1 येणार ना मॅडम? UX one 1 upon upon z Z minus minus C. हा 1 upon z UX 1 minus c. upon आता Z 1 minus C. minus z 1 upon z minus c UY कॉन्स्टंट 0 आहे ना. UI 0 येणार. Yes. uy 0 आणि uz काय UZ येईल? X minus X minus X minus A divided by minus of Z minus C bracket square. Yes. x minus Vx. a Divided by minus of Z minus C bracket square. येस मायनस साइन वर लिहिते. काय येईल मग a मायनस एक्स. ठीक आहे. vx काय तर 0 vy इज 1 1 upon upon z Z minus minus C c and vz is minus of किंवा B minus Y yes b divided by minus y Z minus C square z minus c square. divided by Z minus C square. So equation will be PDE will be P into determinant of Hmm. uy 0 uz is a minus 0 x 1 upon upon Z z minus minus c square divided by vy is 1 upon z minus c. Vz is b minus y upon z minus c square plus q times. Okay, सांगताय काय काय येईल? yes. इथे काय लिहू? Q times 1 upon Z minus C 1 हम्म, upon Z minus C पहिलं. इथे दुसरा 0 0 रो मध्ये 0 हा हा. नेक्स्ट परत 0 1 upon Z minus 0 0 हे पण 0 हा z हा 0 1 upon Z minus just a minute इज इक्वल टू लाईन काढायचं होतं ना त्यात मॅम सेकंड रो चुकली. एक मिनिट मी चेक करते काय येईल आता. uz is a minus x a हा. minus x z हा. minus c square त्यातून y ची टर्म काढायची. ux is 1 upon z 0 बरोबर. minus c ux ना 1 upon z minus c vz is UX लिहितो ना तिथं minus y आणि upon VX VY असं लिहितो ना. uz vz ux vx हा हा ठीक आहे. मग आता vz काय येईल by अपॉन z मायनस c स्क्वेअर आणि vx इज 0. ओके आता ux ux काय येईल 1 अपॉन z मायनस c uy इज 0 vx इज 0 vy इज 1 अपॉन z मायनस c. ओके कन्फ्युजन करू नका. मी परत एकदा सांगते कसं लक्षात ठेवायचं. एक्स वाय झेड पहिल्या ह्याला एक्स हाईड करायचं मग वाय झेड विथ रिस्पेक्ट टू वाय झेड. दुसऱ्या ह्याला वाय हाईड करायचं झेड एक्स. तिसऱ्या ह्याला झेड हाईड करायचं एक्स वाय. मॅडम आन्सर हे आहे काय बघा p into x minus a plus q into y minus b is equal to z minus c. येस राईट. काय येईल हे पी इंटू
ए मायनस एक्स एक्स मायनस ए. एक्स हा एक्स मायनस ए वाय मायनस बरोबर. हा मग ते आत मर्ज करायचा मायनस साइन एक्स मायनस ए डिवाइडेड बाय झेड मायनस सी ब्रॅकेट क्यूब. काही येईल दोन्ही टाईप म्हणजे दोन्ही टाईपनं लिहू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. कारण काय सगळीकडनं निगेटिव्ह साईन कॅन्सल होऊन ए मायनस एक्सच्या जागी सगळं एक्स मायनस ए वाय मायनस बी झेड मायनस सी किंवा ए मायनस एक्स बी मायनस वाय सी मायनस झेड अशा टाईपनं पण लिहू शकतो. ठीक आहे. हे काय येईल एक्स मायनस ए झेड मायनस सी क्यूब प्लस क्यू टाइम्स काय येईल वाय मायनस बी झेड मायनस सी क्यूब इज इक्वल टू 1/z minus c square. which is equal to p into x minus a plus q into y minus b is equal to z minus c. किंवा सगळीकडनं मायनस कॉमन काढलं तरी a minus x b minus y आणि c minus z काहीही चालतं. नेक्स्ट क्वेश्चन इज find the partial differential equation of find PDE of all planes which are at a constant distance A from origin. अशा टाइपचे प्रश्न म्हणजे पहिल्यांदा सरफेस फाइंड आउट करायचा आणि मग पीडीई फाइंड आउट करायचा. अशा टाइपचे प्रश्न पडण्याचे चान्सेस आहेत. कारण की मग अशी आपण जो प्रश्न मॅडम बघितला आवाज येत नाही clear. आता येतोय मॅम. येतोय ना. हा आता यायला लागला. तर अशा टाइपचे पडण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणजे पहिल्यांदा सरफेस काय आहे ते फाइंड आउट करायचं आणि मग त्याचं पीडीई फाइंड आउट करायचं. ओके. तर आता काय दिलेलं आहे तर प्लेन आहे. कसं आहे तर ते ओरिजिन पासून एका फिक्स डिस्टन्सवर आहे. मग अशा वेळेला त्याचं इक्वेशन काय असेल पहिल्यांदा आपल्याला प्लेनचं इक्वेशन काय आहे एक्स बाय ए प्लस वाय बाय बी प्लस झेड बाय हा सी. आता प्लेनचे इक्वेशन्स पण बदलतात. ते- ते एक्स बाय हा. वाय बाय बी इंटरसेप्ट हा ते कधी होतं तर इंटरसेप्टच्या वेळेला होतं. ओके. इन जनरल प्लेनचं इक्वेशन काय असतं LX प्लस My plus nz is equals to 1 असते ना का 0? इज इक्वल टू 1 असतो ना. इन जनरल लिहायचं असेल तर काय दिलेलं आहे डिस्टन्स इक्वल टू सी काय आहे ओरिजिन पासून a दिलेला दिलेला आहे. ओके. सो इज इक्वल टू a. ठीक आहे. मग पण आपल्याला LMN हे काय आहे डीसी डायरेक्शन कोसाइन हा डायरेक्शन कोसाइन. नॉर्मलचे आहे प्लेनच्या नॉर्मलच्या डायरेक्शन कोसाइन्स ऑफ नॉर्मल्स. हा मग डायरेक्शन कोसाइन्स असतील तर ते काय असतील L² प्लस प्लस m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. इज इक्वल टू 1 लक्षात ठेवा. आता आपल्याला हे जे इक्वेशन मिळाले नाउ डिफरन्शिएटिंग हा आता ह्याच्यामध्ये आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स किती आहे याच्यामध्ये एकच आहे. एकच LMN तर ते डिरेक्शन कोसाइन्स हा पण आपल्याला माहित तरी कुठे आहे एलिमेंट एलिमेंट 4 झाले मग कॉन्स्टंट. हा आता बघा इथं 3 असतील का तर आपल्याला माहिती काय आहे ए
एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे दोन कुठले तरी यातले कॉन्स्टंट माहित असतील तर आपल्याला तिसरा कॉन्स्टंट माहित होईल. बरोबर. म्हणजे ह्याच्यापैकी एल एन एन ह्याच्यापैकी एकाच्या ऐवजी मी काय लिहीन किंवा एनच्या जागी मी काय लिहीन 1 मायनस एल स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे किती कॉन्स्टंट आहे तिथं 3 कॉन्स्टंट आहे. हे लक्षात घ्या. नाउ डिफरन्शिएटिंग 1 विथ पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय येईल एल प्लस एन डो झेड बाय डो एक्स मीन्स पी इज इक्वल टू 0. Okay, second equation. Now with respect to y, we get m plus M plus nq N into Z is by equal to 0. Hmm. Equation 3. Okay, now how to eliminate? याच्यावरनं काय सांगू शकते मी L is equal to minus np. Okay, this implies that m is equal to M is equal to minus nq. minus NQ. Okay, now L divided by M केलं तर equation 2 divide equation 3. equation 2 divided by equation 3. चालेल म्हणजे कसंही केलं तरी चालेल. मॅम. L by M is equal to P by Q. पण आपल्याला L ची व्हॅल्यू पण पाहिजे, M ची पाहिजे, N ची पाहिजे. आणि आता इथं गिव्हन काय आहे ऍट अ कॉन्स्टंट डिस्टन्स A. म्हणजे A हा नोन आहे आपल्याकडं. म्हणजे दिलेल्या पीडीई मध्ये A असला तरी चालतो. म्हणजे हे डिवाइड केलं तर मॅडम याला बाय एम इज इक्वल टू पी बाय क्यू येते. L by M is equal to P by Q. पण L आणि M आपल्याला इथं L M N दोन्ही हे पण. रिड्यूस करायला पाहिजे. ओके, इथं हा. लिहू का मी हिअर वी हॅव टू रिड्यूस L M N. ए का रिड्यूस करायचा नाहीये? ए हा कॉन्स्टंट असला तरी हा नोन कॉन्स्टंट आहे. म्हणजे दिलेला आहे की ए मधनं पास होतंय ते. ठीक आहे. ए हा आर्बिट्ररी नाही आहे. हा ए हा कॉन्स्टंट जरी असला तरी तो आर्बिट्ररी नाही आहे. मग आपल्याला एल माहित झाला, एम माहित झाला, तर ह्याला काहीतरी द्यायला पाहिजे स्टार. आपण स्टार वरनं काय सांगू शकतो? तर एल स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर 1 आहे. सो मी असं लिहू शकते मायनस एन पी स्क्वेअर प्लस मायनस एन क्यू स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. So this implies that n square into p square plus q square plus 1 is equal to 1. Right? Okay. त्याच्यावरनं n square काय आला? 1 upon p square plus q square plus 1. ठीक आहे? बरोबर? n काय लिहू? n is equal to 1 upon 1 plus p square plus q square raised to 1 by 2. ओके, म्हणजे n आपल्याला मिळाला. आता n मिळाल्यानंतर l आणि m पण आपल्याला मिळतील. बरोबर? l काय असेल देन l is equal to minus p upon 1 plus p square plus q square raised to 1 by 2. m is equal to minus q upon 1 plus p square plus q square raised to 1 by 2. So इक्वेशन काय असेल मग? इक्वेशन काय असेल? आता या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया एल एम एन च्या व्हॅल्यू. काय येईल मग? एल काय आहे मायनस पी एक्स अपॉन 1 प्लस पी स्क्वेअर. लिहू का इथं पुटिंग इन इक्वेशन 1.
minus px upon 1 plus p square plus q square raised to 1 by 2 plus minus qy minus yq. हाँ 1 plus p square plus q square raised to 1 by 2 a plus minus z n येणार आपलं ना काय आहे फक्त. प्लस 1 प्लस एन प्लस झेड plus z upon 1 plus p square plus q square 1 by 2 is equal to a. So equation will be minus px minus qy plus z is equal to a into 1 plus p square plus q square bracket raised to 1 by 2, which is required partial differential equation. लक्षात घ्या म्हणजे इक्वेशन्स काय ते हे लक्षात आल्यानंतर आपल्याला पीडी कॅल्क्युलेट करणं काही अवघड नाही, त्यामुळे फक्त इक्वेशन्स काय आहेत हे माहित पाहिजे. नेक्स्ट इज अशा टाइपच एक बघूया. पहिल्यांदा सरफेस फाइंड आउट करायचा आणि त्याच्यानंतर त्याचं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता हे थोडं इझी आहे, हे सांगू शकता. फाइंड पीडीए ऑफ all spheres of radius lambda having center in the xy plane. काही x minus a bracket square plus y minus b bracket square is equals to lambda square असं. y minus b bracket square x plus minus a bracket square plus हा. y minus b bracket square is equals to lambda square. आता हे स्पियरचं इक्वेशन झालं का? सर्कल. सेंटरच x minus a bracket square madam plus y minus b bracket square plus z Huh? square is equal to lambda square. येस lambda आहे राईट, ना? येस राईट. ओके, काय तर आपल्याला सेंटर काय दिलेला आहे, एक्स वाय प्लेन मध्ये. एक्स वाय प्लेन मध्ये असल्यामुळे झेड काय झाला त्याचा 0 झाला. ठीक आहे, सो ॲट सेंटर इज इन एक्स वाय प्लेन, लेट इट बी ए बी आणि 0. ठीक आहे, सो इक्वेशन काय असेल, एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू लॅम्बडा स्क्वेअर. राईट, ओके. देन काय असेल पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, मी पण करते. नाउ डिफरन्शिएटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट इक्वेशन नंबर 1 देते. इक्वेशन इज काय येईल, डिफरन्शिएटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स 2 into x minus a plus 2z, 2z by 2x means p is equal to 0. That is x minus a plus zp is equal to 0. Now differentiate. z square into p square plus q square plus 1 is equals to lambda square. Yes, z square into bracket p square plus हा ब्रॅकेट मध्ये p Yes, square right, plus right. q square plus 1 is equals Yes, to lambda square. right, right. आता हा हे लक्षात घ्या, इथं दिलेलं लॅम्बडा आहे त्यामुळे लॅम्बडा काही रिड्यूस करायची गरज नाही. फक्त कॉन्स्टंट आर्बिट्ररी आपण चूज काय केलेले, ए आणि बी हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट चूज केलेले, त्यामुळे ए आणि बी फक्त रिड्यूस करायचं.
Now differentiating partially with respect to y, we get 2 times y minus b plus 2zq is equal to 0. That is y minus b plus zq is equal to 0. Okay, आता काय करणार? इक्वेशन 2 वरनं काय मिळते? y minus b च्या व्हॅल्यू पुटअप हा, करणार x minus a is equal to minus zp आहे आणि y minus b काय आहे? Minus zq आहे. Okay, now putting this value in equation 1. We get minus zp square plus minus zq square plus z square is equal to lambda square. That is z square p square q square to lambda square, which is required PDE. ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन. Find the differential equation of, find the PDE of set of all right circular cones whose axis coincides with z axis. काय इक्वेशन कोणाला सांगता येईल? तर राईट सर्क्युलर कोण आहे? आणि व्हर्टेक्स कशावर आहे? आता राईट सर्क्युलर कोण आहे whose axis coincide with z axis, म्हणजे त्याचा व्हर्टेक्स कसा असेल? झेड ऍक्सिस वरच असेल, बरोबर ना? तर राईट सर्क्युलर कोणचं काढायचं झालं तर हा ओरिजिनचा अलॉंग आहे, पण झेड ऍक्सिस वरचा कुठलाही पॉइंट त्याचा ओरिजिन असू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा राईट सर्क्युलर कोन झाला. काय असतं राईट सर्क्युलर कोनचं इक्वेशन? तर राईट सर्क्युलर कोन त्याचा ऍक्सिस काय आहे? झेड ऍक्सिस. तर त्याचं इक्वेशन असतं x square plus y square हा is equal to z minus c bracket square tan square alpha. येस येस राईट, tan स्क्वेअर अल्फा. आता इथं आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय आहे? सी आणि अल्फा हे आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत. आता हे आपल्याला रिड्यूस करायला लागते. ठीक आहे, लक्षात ठेवा हे इक्वेशन राईट सर्क्युलर कोन. हे आता झेड ऍक्सिस इथं ऍक्सिस आहे या राईट सर्क्युलर कोनचा, आणि जर एक्स ऍक्सिस असता तर काय आलं असतं? वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस सी स्क्वेअर अल्फा टॅन स्क्वेअर अल्फा. वाय असता तर एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इज इक्वल टू वाय मायनस सी स्क्वेअर टॅन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, अल्फा या केसमध्ये काय असतो? सेमी व्हर्टिकल अँगल, आठवत असेल तर अल्फा असतो सेमी व्हर्टिकल अँगल. Okay, now to find PD, differentiating partially with respect to x.
we get 2x is equal to 2 times z minus c tan square alpha, right? That is x is equal to तिथं मॅडम Z डिवाइडेड बाय डोएक्स पाहिजे. हा yes yes means p into p. Now differentiating partially with respect to y, get 2y is equal to 2 times z minus c. qx minus py is equals to 0 असे येते का? एक सेकंड चेक करते मी. काय काय q qx minus py is equals to 0. right, y is equal to z minus c tan square alpha upon k. ओके, काय करणार तर इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 डिवाइड करणार. इक्वेशन 2 divided by equation 3, we get काय मिळेल x upon y is equal to tan square alpha गेलं z minus c गेलं काय मिळेल p upon q. So this implies that xq minus yp is equal to 0 or काय असेल py minus xq is equal to 0, which is the required PD. The next example is okay. Now the next example is हे जे आता आपण जे सरफेस फाइंड आउट करायचं आहे आणि मग त्याचं पीडीएफ फॉर्म करायचं, त्याचे सरफेसचे इक्वेशन्स लक्षात ठेवा. काय ते हे जर सरफेसचं इक्वेशन येत नसलं तर पुढचं काहीच करायला होणार नाही. नाही, हा हो पुढचं काही करायला होणार नाही, पण जे मेजॉरिटी येत आहेत त्यातले मी सगळे बऱ्यापैकी म्हणजे प्लेन झालेला आहे, स्पिअर झालेला आहे. फक्त त्यामध्ये व्हेरी काय होईल, आता इथं दिलेला आहे त्यांनी झेड ऍक्सिस ऍज अ ऍक्सिस ऑफ द राईट सर्क्युलर पण ह्याच्यामध्ये एक्स येईल वाय येईल, ठीक आहे. तर तुम्हाला तेवढं म्हणजे तेवढं चेंज करता येईल. मग अशी स्पिअरला आपण काय होतं एक्स वाय प्लेन मध्ये त्याचा सेंटर मॅम, होता, मग तो मॅम चेंज हा जो क्वेश्चन आहे ना मॅम स्पेअरचा, जर इथे असा क्वेश्चन असता फाइंड द पीडी ऑफ ऑल स्पेअर्स ऑफ रेडियस लॅम्बडा एक्स वाय प्लेन एवढंच असं सांगितलं असतं. हॅव्हिंग सेंटर असं काय नाही, इन द एक्स वाय प्लेन असं म्हटलं असतं तर. आता स्पिअर एक्स वाय प्लेन मध्ये असूच शकणार नाहीत. एकतर स्पिअर असण्यासाठी 3 डायमेन्शन पाहिजे. मग इथं काय येईल, इथं तर फक्त मग सर्कलच येतील आणि मे बी सर्कलचा आपण एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअरचा आधी आपण एक पीडी फॉर्म केलेला आहे, जर आठवत असेल तर. म्हणजे तिथं फक्त सर्कल आहे असं दिलं नव्हतं, डायरेक्ट इक्वेशन दिलेलं. येस. मग आता जे जे मी काही सरफेसचे एक्झाम्पल घेतलेले आहेत त्याचे इक्वेशन्स लक्षात ठेवा. ह्याच्यापेक्षा बाहेरचं जास्त काहीच पडणार नाहीये. फक्त हे चेंज काय होईल, एकतर झेड ऍक्सिसचा एक्स होईल, वाय होईल, यातच फक्त काही चेंज झालं तर चेंज होईल. ओके, फॉर्म द पीडीई. मे बी हे झालंय, एक सेकंड करूया. Same question, form the PDE. x square plus y square phi of x square plus y square plus z square comma z square minus 2xy. हे झालंय का, एकदा चेक करा. कोणतं मॅडम परत सांगायचं? Form the PDE by eliminating arbitrary functions. Phi of x square plus y square plus झाल्यासारखं वाटायला लागलंय मला म्हणून म्हटलं, upon z square minus 2xy.
नाही हे झालंय मॅडम एक्स प्लस वाय प्लस झेड नाही झालं हे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ओके. प्लस झेड स्क्वेअर झालंय. हा ठीक आहे असं. ठीक आहे. मग ह्याचं फॉर्म द पीडीएफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आपण झेड बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी फंक्शन फाय. पोल क्रिएट करणार मॅडम. हा मी पोल क्रिएट करणार आहे. सॉल्व करा ऑप्शन्स लिहिते तोपर्यंत. आता 1.5 मिनिटं झालं अजून कोणाचंच सॉल्व नाही झालं. साइन चेक करा हा. सॉल्व करा तोपर्यंत मी सगळं हे झालं मॅडम. आणि अजून बऱ्याच जणांचं राहिलेलं आहे तोपर्यंत मी इकडं बाकी म्हणजे लिहून घेते सगळं यू व्ही वगैरे काय काय आहे.
मॅडम थोडे ऑप्शन्स दाखवा ना. हा. माझा पोल क्रिएट होत नाहीये. नाही म्हणजे तू माझ्या स्क्रीनवर इकडे तिकडे गेलाय का बघा, कारण आता देतात बरेच जण आन्सर. हो. कारण म्हणजे मे बी ती पहिला पोलची स्क्रीन दिसत असणार आहे आणि मागं ही बॅकग्राऊंडला व्हाईट स्क्रीन म्हणजे आपली जी नेहमी लिहितोय ती स्क्रीन, त्यामुळे इकडे तिकडे कुठं गेलाय का चेक करा. मॅम मी करताना बी केलाय खरं, पण येताना ए आलाय आन्सर. ओके, ठीक आहे असू दे. आता म्हणजे असंच आपल्याला परीक्षेला पण बरेच जातं, आपलं आन्सर एक आलेलं असतं आणि आपण म्हणजे गोळा रंगवतो दुसरा. मग केअरफुली जे काय असेल ते. म्हणजे मायनस साईन इकडे आल्यामुळे ते आन्सर चेंज होत आहे ना. बघूया काय येतं आन्सर, येत आहे का बी येत आहे. बारा जणांपैकी 7 जणांनीच दिलंय. इतकं अवघड आहे का? काहीच अवघड नाही. बरं मी आता समोर इथं तुमच्या समोर फॉर्म्युला पण लिहिलंय, फक्त कॅल्क्युलेशन करायची बाकी आहे. ठीक आहे, मी एंड करते पोल. 6 मिनिटं झाली. परत इतका वेळ आपल्याला एका प्रश्नावर घालवून चालणारच नाहीये. 7 जणांचा ऑप्शन बी आहे, एका जणांचा ऑप्शन ए आहे. ठीक आहे, बघूया. आता हे लिहिलेलं तरी आहे. आपलं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन काय येईल? पी इंटू हा जॅकोबियन विथ रिस्पेक्ट टू वाय झेड, जॅकोबियन विथ रिस्पेक्ट टू झेड एक्स इज इक्वल टू जॅकोबियन विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. ठीक आहे, यात काय लिहिलंय, यात मध्ये काही करेक्शन नाही आहेत ना? बरोबर आहे लिहिलेलं हे? बरोबर आहे. हा, ठीक आहे, चालेल. मग ह्या डिटर्मिनंट काय येईल? 4 टाइम्स वाय झेड मायनस मायनस बिकम्स प्लस 4 टाइम्स एक्स झेड फॉर एक्स झेड प्लस क्यू इंटू minus 4 times minus 4 वाय झेड yes वाय झेड minus 4 minus 4 times एक्स झेड xz is equal to minus minus 4 एक्स स्क्वेअर x square plus 4 y square. प्लस 4 वाय स्क्वेअर. ओके, तर ठीक आहे. काय येईल मग हे? 4 4 4 सगळीकडनं कॅन्सल होईल. 4 कॅन्सल होईल. झेड झेड कॉमन होईल. सो झेड कॉमन घेतलं, काय आलं? पी इंटू वाय किंवा डायरेक्टच लिहिते पी वाय पी वाय प्लस पी एक्स मायनस क्यू वाय मायनस क्यू एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय येईल? दिस इज इक्वल टू वाय मायनस एक्स वाय प्लस एक्स and this is equal to z into ओके, पी आहे तसंच लिहिलं असतं तरी चाललं असतं. पी टाइम्स एक्स प्लस वाय मायनस क्यू टाइम्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय मायनस एक्स वाय प्लस एक्स किंवा एक्स प्लस वाय. So x plus y get cancelled from the both the side. We get z into
पी मायनस क्यू इज इक्वल टू वाय मायनस एक्स. कुठला ऑप्शन आहे? Z into P minus Q is equal to Y minus X. Option B will be the correct option. Okay. ठीक आहे, कॅल्क्युलेशन थोडे फास्ट घ्या. एवढे 6 मिनिटं एका प्रश्नाला लागले तर मग कसं व्हायचं? Now next MCQ is equation P tan alpha plus P tan Y plus Q tan X is equal to sec square Z is of order. Option first 1, 2, 0, none. पोल क्रिएट करते. आता हा एका 30 सेकंद पण बास आहेत, पण ठीक आहे 1 मिनिटाचा करते. अर्धा मिनिट झालेला आहे, अर्धा मिनिटच राहिलेला आहे. दहा सेकंड ज्यांना द्यायचं त्यांनी लगेच द्या. 8 जणांनी दिला 11 जणांपैकी. ओके, ठीक आहे. 5 जणांचा ए आहे आणि 3 जणांचा डी आहे. ठीक आहे, म्हणूनच हा मी प्रश्न दिला. ऑर्डर काय असेल तर ऑर्डर म्हणजे काय? पार्शियल डेरिव्हेटिव्ह किती सगळ्यात जास्त कुठली पार्शियल डेरिव्हेटिव्हची ऑर्डर आहे तर 1 आहे. ठीक आहे. आता हे tan y tan x sec square z चालतात की. ऑर्डर असायला काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? ऑर्डर मध्ये काय प्रॉब्लेम आहे? ऑर्डर मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. डिग्रीच्या वेळेला प्रॉब्लेम येऊ शकतो, पण इथे डिग्रीच्या वेळेला पण प्रॉब्लेम येणार नाहीये. का? तर पी आणि क्यू काही ट्रान्सेंडेंटल इक्वेशन्स मध्ये नाही आहेत, त्यामुळे तिथे डिग्रीच्या ह्याला पण प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे ऑर्डर पण 1च असेल आणि डिग्री पण 1च असेल. सो ऑप्शन नंबर 1 इज ट्रू. नाउ द नेक्स्ट इज इक्वेशन डू स्क्वेअर z by डू x स्क्वेअर minus 2 into डू स्क्वेअर z by डू x डू y. इझीच क्वेश्चन्स आहेत. प्लस डू z by डू y square is equal to 0 is of order. काय असेल ती ऑर्डर? येस 2. ऑर्डर 2. ठीक आहे, मी ऑप्शन्स पण लिहित नाही. इझी आहे एकदम. गुजरातची सेट परीक्षा आहे ना, त्यामध्ये आलेले प्रश्न आहेत. एवढं सोपं. ठीक आहे. काय म्हणजे त्यांच्या ह्याच्यात खूप प्रश्न येतात, पण म्हणजे व्हरायटी आहेत त्यांच्या प्रश्नामध्ये. काही काही प्रश्न असे पण आहेत, नंतर बघूया आपण त्यातले पण प्रश्न. म्हणजे मला डीईच्या वेळेला पेपर ते मिळाले नव्हते, पण आता मिळालेत. ग्रुपवर तुम्हाला जमलं तर डीईचे पण प्रश्न पाठवते. नेक्स्ट इज एक्स प्लस. हा काय नाहीये, हा कसा कुठला एक्झाम मधला नाहीये. डू झेड बाय डू एक्स प्लस
3x plus 2y to dou z by dou y plus 2z is equal to x plus y is ऑप्शन पोल क्रिएट करणार आहे लिनियर. मॅडम ते मग अशी एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलात की नाही, बी ऑप्शन ट्रू होता तो, त्याच्यानंतर एक्झाम्पल झालं. हो हेच की एमसीक्यूज की. म्हणजे रेंज गेली माझी म्हणून विचारलं. नाही हे एमसीक्यूज झालं, जास्त काही नाही झालं. नाही ना. क्वासी लिनियर, सेकंड इज सेमी लिनियर. नाही नॉन लिनियर. पोल करणार आहे. हो पोल करणार आहे. एकच मिनिट, जास्त देणार नाही. काय सोपा तर आहे प्रश्न. फक्त रिवाइज व्हावं म्हणून दिलंय. बघा कन्फ्युज होऊ नका म्हणूनच मी हा प्रश्न दिलेला आहे. अर्धा मिनिट झालाय, 3 जणांनीच दिलंय. ठीक आहे. एका जणांनी कोणीतरी द्यायचं राहिलेलं आहे, पटकन द्या, मी एंड करते. की 9 जणांचं कॉसी लिनियर आहे आणि 2 जणांचं सेमी लिनियर. काय येईल? कॉसी लिनियर येईल ना. काय आहे तिथं पी आहे, ह्या क्यू आहे आणि पी चं जे फंक्शन आहे ते कशाचं फंक्शन आहे? एफ ऑफ सॉरी पी ऑफ एक्स वाय झेड, झेडचं पण फंक्शन आहे. ऑफकोर्स हे झेड डो झेड बाय डो एक्स डो झेड बाय डो वाय आहेत, म्हणजे ते लिनियर आहेत. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ ऑर्डर 1 आहेत. ओके, म्हणजे ते लिनियर, एकतर लिनियर असेल, कॉसी लिनियर असेल, सेमी लिनियर असेल. नॉन लिनियरचा काही संबंधच येत नाही, नॉन लिनियर नाहीच येते. ठीक आहे, मग काय असेल इथं फंक्शन ऑफ एक्स वाय झेड आहे, त्यामुळे कॉसी लिनियर. ठीक आहे. सोल्युशनचे टाइप्स घ्यायचे होते पण थांबूया, उद्या सकाळी घेऊया. उद्या सकाळी सोल्युशनचे टाइप्स आणि